उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र यावे हे मागील अनेक वर्षापासून जी आहे ती चर्चा आहे. मात्र ती चर्चा आता प्रत्यक्षात उतरते काय असं चित्र सध्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. कारण की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र येऊ या संदर्भातली जी आहे ते साथ घातलेली आहे, तर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना कुठेतरी प्रतिसाद दिला आहे. मात्र या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये काम करणारा सर्वसामान्य मनसेचा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता त्यांच्या मनामध्ये नेमकी या युती संदर्भामध्ये काय भावना आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सुरुवातीला आपल्यासोबत मनसेचे काही पदाधिकारी आहे. भाऊ, काय सांगाल, ज्या पद्धतीने सध्याला जी आहे ती चर्चा रंगते, राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघंही एकत्र यावे अशा पद्धतीची चर्चा रंगते, तुमचं मत काय कार्यकर्ता म्हणून? आमचं मत म्हणजे महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्र हिताकरता आणि मराठी माणसाकरता माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी दोघांनी एकत्र येऊन जर महाराष्ट्राची धुरा सांभाळली तर महाराष्ट्रात एक वेगळं चित्र राहील. मात्र एकूणच आपण लोकसभा विधानसभा निवडणुका असतात तेव्हा राज ठाकरे साहेबांची वेगळीच भूमिका, कधी ते भाजप महायुतीला जे आहे ते काही पाठिंबा जे आहे ते दर्शवताना या ठिकाणी दिसून आले. आणि आता उद्धव ठाकरे ते जर एकत्र आले तर नेहमीसाठी राहू शकतील का एकत्र हे दोघे भाऊ? नाही आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस साहेबांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही. आम्ही स्वतंत्रपणे विधानसभेच्या वेळेस आमचा समर्थन दर्शवलं होतं. समर्थन लोकसभेच्या वेळेस दर्शवलं होतं आणि विधानसभेच्या वेळेस आमचा पक्ष एक वेगळ्या पद्धतीने लढला होता. वेगळा पक्ष म्हणून लढला आहे. कोणासोबत युती नाही आणि कोणासोबत तडजोड कोणत्या गोष्टीची केलेली नाही. तर मग आज या गोष्टीचा विचार करून किंवा समोर उद्धव साहेबांसोबत किंवा राजसाहेब एकत्र राहणार की नाही राहणार हे दोघांचे विचार ठरून आणि महाराष्ट्राच्या जनतेकरता त्यांना एकत्र राहावंच लागेल आणि मराठी लोकांसाठी पण एकत्र राहावं लागेल. नक्कीच ही मनसेची भूमिका. आता शिवसेनेची काय भूमिका जाणून घेऊया. संजय राऊत म्हणताय की आम्ही सकारात्मक जे आहे ते या सगळ्या घटनांवर जे आहे ते विचार करत आहोत. तुम्हाला काय वाटतं कार्यकर्ता म्हणून आम्हाला हेच वाटतं आहे की आज जी सकाळी आम्ही बातमी बघितली आपल्या माध्यमातून, तर एक महाराष्ट्रामध्ये खरंच एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे संपूर्ण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये. ज्याप्रमाणे आज शिवसेनेमध्ये 2 गट पडली, भारतीय जनता पक्षाचं ज्याप्रमाणे महाराष्ट्रावर आक्रमण आहे, मराठी भाषेंवर आक्रमण आहे, मराठी जनतेवर आक्रमण आहे, मराठीच्या शाळा कुठेतरी बंद पाडण्याचा कट रचला जात आहे. या संपूर्ण घटना पाहता तुम्ही जो आता मनसेंना पदाधिकाऱ्यांना जो प्रश्न केला की हे किती दिवस चालणार आहे, तर हा आता राजकीय विषय नाही, हा एक भावनिक विषय राहिलेला आहे. आज तुम्ही पहा 2-5 दिवसांमध्ये मराठी लोकांवरती जो अत्याचार होऊन राहिलेले आहे, मारापिट्या अपार्टमेंटमध्ये राहू देऊन नाही राहिलेला आहे. तर राजसाहेबांनी सुद्धा याच्यासाठी एक तटस्थ भूमिका घेतलेली आहे. मनसे सैनिक जाऊन पडून राहिलेले आहे, आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी जाऊन पडून राहिलेले आहे. तर कुठेतरी हा आता राजकीय विषय न राहता एक भावनिक विषय झालेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंना एकत्र येणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राची जनता ही ठाकरे बंधूंचं जे काही राजकीय वारसा आहे तो स्वीकारलेला आहे. त्यांचा जो राजकारणाचा जो पैत्र आहे तो महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे. मात्र हे दोघं भावंड जर एकत्र चालायचे सद्यस्थितीमध्ये उद्धव ठाकरे जे आहे ते आता महाविकास आघाडीसोबत आहे, नंतर महाविकास आघाडीचा काय होणार हे देखील एक चर्चेचा विषय. तो वरिष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे. परंतु महाराष्ट्रातल्या आणि आम्ही जे लोकल जे पदाधिकारी आहे, शिवसेनेचे शिवसैनिक आहोत, मनसेचे काही पदाधिकारी, तर आम्हाला तरी हेच वाटते की आता ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे आणि महाराष्ट्र घडवावा. एक दुसरीकडे असंही बघितलं जाते कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जे आगामी काळामध्ये आहेत या संदर्भातच कुठेतरी दोघं भाऊ सद्यस्थितीमध्ये जे आहे ते एकत्र येऊ शकतात अशा चर्चा आहे. की काय वाटतं तुम्हाला, ही युती जर झाली तर ही कायमस्वरूपी राहील की तात्पुरती निवडणुकापुरती मर्यादित राहील? ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा बाकी कोणत्याही निवडणुका असो, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कधी राजकारण केलं नाही. त्यांनी जेव्हाही कधी राजकारण केलं ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या हितासाठी केलं. त्याच्यामुळे हे निवडणुका येतात जातात, त्याच्यामध्ये हार होते, विजय होतो, या सगळ्या राजकारणातली या नेहमीच्या गोष्टी आहेत. पण ही जी युती होणार आहे ही युती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित असेल असं वाटत नाही. दोघंही भावांमधले जर का मतभेद जर का दूर झाले तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या 2 भावांची सत्ता निश्चित डोळ्यासमोर तुम्हाला अनुभवायला मिळेल. नक्कीच. काय वाटतं तुम्हाला, गुढीपाडवा आला की 2 मेळावे 2 भावंडांचे वेगवेगळे जे आहे ते दसऱ्याचे मेळावे आपल्याला वेगवेगळे जे आहे ते पाहायला मिळतात. आता शिवसेना फुटीनंतर 3 मेळावे होऊ लागले. आता हे 2 भावंड एकत्र आल्यानंतर यांचं एकत्र त्या मेळाव्यामध्ये जे स्टेजवर जे आहे ते दिसू शकतील तुम्हाला भविष्यात?
अतिशय अतिशय आनंदाचा विषय आहे. कसं आहे, 2 मेळावे झाले तरी दोन्ही भगव्याचेच मेळावे आहे आणि दोन्ही भगव्याचेच वारसदार आहे. आणि हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले 2 वाघ आहे आणि ते जर एकत्र आले तर हे निश्चितच महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या आणि मराठी अस्मितेसाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि हे निश्चितच झालं पाहिजे असं आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. मात्र नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे साहेब यांच्या घरी जे आहे ते स्नेहभोजन घेतलं होतं. त्यावेळेस देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे ठाकरे साहेब जे आहेत ते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना यांच्यासोबत दोघांसोबत जवळीक करताय का? बघा, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. राजकारण वेगळं आणि राजकारणापलीकडची मैत्री ही वेगळी आहे आणि ती प्रत्येकाने सुरुवातीपासून जपलेली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये या गोष्टी होतच असतात. हा राजकारण वेगळा विषय आहे. ते फक्त स्नेहभोजनाकरता आले होते. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री साहेबांनी की आम्ही फक्त एक स्नेहभोजनासाठी गेलो, राजकीय कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही, हेही सुद्धा त्यांनी सांगितलेलं. त्याच्यामुळे त्यात काहीच विषय नाही आहे. तुमचं काय मत आहे एकूणच आजच्या चर्चेत? सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा आणि विधानसभाचं गठबंधन वेगळं होतं, परंतु महानगरपालिका आणि नगरपालिका यामध्ये बहुतांशी पक्ष हे स्वतंत्र लढतील. त्यामुळे वेगवेगळ्या युत्या ह्या आता यापुढे दिसून येतील आणि जर मराठी हितासाठी जर मनसे आणि शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना एकत्र येत असेल तर ती नक्कीच महाराष्ट्रासाठी आणि दोन्ही पक्षासाठी भविष्यात चांगली गोष्ट राहील. नक्कीच आपण पाहू शकतो की एकूणच मनसे आणि शिवसेना एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या आता सध्याला जे आहे ते राज्यात रंगू लागल्या आहे. कारण की राज ठाकरे यांनी जे आहे ते एकत्र येण्यासंदर्भातली साथ जी आहे ते उद्धव ठाकरेंना घातलेली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्याला प्रतिसाद दिला आहे. संजय राऊत देखील म्हणाले की या सगळ्या बाबींवर आम्ही सकारात्मकतेने जे आहे ते विचार करतो आहे. मात्र सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या देखील भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हे दोन्ही भाऊ जर एकत्र जर आलेत नक्कीच महाराष्ट्राच्या हिताचाही निर्णय असेल अशी भावना देखील या ठिकाणी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर.